नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर. माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मित्रांनो, वर्ग 10 इंग्रजीचा दुसरा पाठ ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड ह्या पाठाबद्दलच्या दुसऱ्या पार्टबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, अजूनही आपण जर माझा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळणार. तर चला मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, आपण एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड ह्या पाठाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. विदाऊट लॉसिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड hurled a piece of stone at the marauding langur. तर लेखक म्हणतो की विदाउट लुझिंग एनी टाईम, जराही वेळ न वाया घालवता आय गॅदर्ड अ स्टाउट. आता स्टाउट म्हणजे काय होते, तर एक मजबूत हेवी स्टिक म्हणजे काठी, एक मजबूत हेवी काठी पकडली इन वन हँड एका हातामध्ये, अँड होल्ड अ पीस ऑफ स्टोन्स ॲट द मराउंडिंग लंगूर, आणि दुसऱ्या हाताने त्या मराउंडिंग लंगूरकडे स्टोन्स म्हणजे दगडाचा मारा केला. मोठ्या जोराने त्याला काय केला, दगडाचा मारा केला. होल्ड म्हणजे याचा अर्थ आहे इथं वाटते कुठं, अ थ्रू फोर्सफुली, मोठ्या जोराने काय, मी त्याला दगडाचा मारा केला, थ्रो केला त्याच्याकडे. हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन, कशा, दगडाच्या तुकड्याने त्याच्याकडे करा. मराउंडिंग लंगूर, आता मराउंडिंग म्हणजे सर्चिंग फॉर द समथिंग टू अ अटॅक, म्हणजे काहीतरी असा अटॅक करण्याच्या दृष्टीने असणारा जो हे होता लंगूर, मराउंडिंग लंगूर ज्याला म्हणतो, शिकारीच्या दृष्टीने जो फिरत असलेला जो बंदर होता, त्या बंदराकडे यांनी एक हातामध्ये एक मजबूत काठी घेतली, मजबूत काठी, आणि एका हाताने दगडाने त्याच्यावर जोराने मारा केला. द लंगूर वॉज सो इन्फ्लुरेटेड, परंतु तो लंगूर कसा होता, इन्फ्लुरेटेड म्हणजे खूप आक्रमक, खूप रागावलेला होता. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट, तरी त्याच्यावर माझ्या असल्ट म्हणजे इथं बघा त्याचा अर्थ दिलेला आहे. असल्ट म्हणजे अटॅक, माझ्या अटॅकचा अजिबात त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही, तो जरासुद्धा हल्ला नाही. बघा, लेखक म्हणतो की मी एक भरभक्कम अशी काठी घेतली आणि त्याला दगडांच्या तुकड्याने सुद्धा मारलो, परंतु त्याच्यावर कोणता परिणाम झाला का नाही. तर तो कसा होता, इन्फ्लुएटेड होता, आक्रमक होता. अँड इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट म्हणजे अटॅक, माझ्या ज्या अटॅकचा त्याच्यावर अजिबात परिणाम झाला. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन, तरीसुद्धा मी त्याच्यावर खूप सारे दगडांचा मारा सुरूच ठेवला, मारतच होतो मी त्याच्यावर, त्या दगडांनी म्हणजे दगड मारायला पुन्हा सुरुवातच केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय, आणि कुत्री देखील त्याच्यावर जोरात भुंकत होती. पीच ऑफ क्राय म्हणजे पीच म्हणजे जोराच्या आवाजाने त्याच्यावर भुंकत होती. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर फोर्स द कुठे गेला, द चेंज सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम द अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लॅपिंग रूफ ओव्हर द वरांडा. तर काय म्हणते की द चेंजिंग सर्कमस्टान्सेस म्हणजे परिस्थिती, अचानक बदललेली जी परिस्थिती होती आहे की नाही. द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक म्हणजे अनअपेक्षित हल्ला, अनएक्सपेक्टेड अटॅक म्हणजे अनअपेक्षित हल्ल्याने जी बदललेली परिस्थिती होती. फ्रॉम अननोन क्वार्टर, तर कोणाकडून, त्या अननोन क्वार्टरकडून. फोर्स्ड द लंगूर, जो लंगूर होता, जो बंदर होता की नाही, त्याच्याकडून अनपेक्षित जो ठिकाणाहून झालेला जो हल्ला होता, टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लॉपिंग
रूफ ओव्हर द वरांडा. तर तो जो बेबी लंगूर होता त्याला ड्रॉप केला आणि तो स्लोपिंग म्हणजे गरंगळत येत होता फ्रॉम रूफ ओव्हर द वरांडा. म्हणजे वरांड्याचा जो रूफ होता आहे की नाही, रूफ म्हणजे छत, त्या छतावरून तो स्लोपिंग म्हणजे खाली गरंगळत येत होता. स्लोपिंग म्हणजे खाली गरंगळत येत होता. द बेबी वॉज लिस्टलेस. आता लिस्टलेस म्हणजे विदाऊट एनी एनर्जी, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारची एनर्जी, म्हणजे गणित मात्र त्याच्यामध्ये हालचाल नव्हती. पूर्णपणे बिचारा तो म्हणजे गलित गोत्र झाला होता. म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात त्राण नव्हतं. अँड अपियर टू बी डेड. असा वाटत होता की तो मेला होता. अपियर टू बी डेड असा दिसत होता. अपियर्ड म्हणजे दिसणे, टू बी डेड, तो टू बी डेड मेलेला आहे असं दिसत होता. ॲज इट इज बेबी स्टार्टेड टू स्लाईड डाऊन म्हणजे मूव डाऊनवर्ड, म्हणजे खालच्या दिशेने तो घरंगळत येत होता आहे की नाही, अर्ध मेला होता. आणि त्याचे जे शरीर होतं ते स्लाइड डाऊन. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनीफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड कील अँड मील. आता बघा काय म्हणते लेखक की ॲज इट इज बेबी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. आता तो जो बंदर होता त्या बंदरावर खूप जोराचे जेव्हा दगड मारल्या गेले आहे की नाही, तर तेव्हा त्या वरांड्यावरून त्यांनी त्याला सोडून दिलं आणि तो गरंगळत आला. अशा गरंगळत येत असताना तो पूर्णपणे निश्चित झाला होता. त्याच्यामध्ये अजिबात त्राण नव्हतं, जीव नव्हतं, असं वाटत होतं की मेला होता. आणि इट इज बेबी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, आणि तो खाली गरंगळत येत होता. स्लाइड डाऊन, मूव डाऊनवर्ड्स. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनीफोल्ड. आता मॅनीफोल्ड म्हणजे मोर अँड मोर, कितीतरी पटीने जे म्हणतो आपण, मोर अँड मोर, कितीतरी पटीने, ते म्हणजे अनेक पटीनी. ॲट द प्रॉस्पेक्ट. आता प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट, म्हणजे भविष्यात आपल्याला काहीतरी फायदा ऑफ गुड कील अँड मील. आता बघा काय म्हणते, तर ॲज इट इज बेबी स्टार्टेड स्लाइड डाऊन. जसा तो ॲज इट इज म्हणजे जसा तो बेबी त्या रूपवरून जसा गरंगळत येत होता, तसेच हे खाली असणारे जे कुत्र्याचा पॅक होता हा एकदम एक्साइटमेंट होता. कशासाठी? ग्रीव द मनीफोल्ड, की मोर पटीने तो एक्साइट होता. कशासाठी? ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड कील अँड मील, की आम्हाला आता चांगला जेवण, मील म्हणजे जेवण, ठार करून आम्हाला भविष्यात आता चांगला जेवण भेटेल ह्याचे ते खूप एक्सायटेड झालेले होते. आणि कीपिंग द डॉग ॲट बेबी विथ द स्टिक. मी एक स्टिक पकडली अँड आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट इज ट्रिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूप. आणि मी एक म्हणजे काडी पकडली आणि त्या कुत्र्यांच्या कळपाला बाजूला सारत मी मॅनेज्ड म्हणजे मी कसं तरी ते मॅनेज केलं, म्हणजे त्याला पकडण्यामध्ये मी यशस्वी झालो. टू कॅच पकडण्यामध्ये, होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल त्याची सेफ्टी पकडण्यामध्ये मी काय झालो, यशस्वी झालो, मॅनेज केलो, कॅच करण्यामध्ये मॅनेज झालो. जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूप, म्हणजे त्या विटांच्या, टाइल्ड म्हणजे कवेलूचे जे रूप होता त्या रूपमधून तो घरंगळत पळत येत असताना मी त्याच्या सेफ्टीला पकडण्यात मॅनेज झालो, कॅच करण्यात मॅनेज झालो. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि तो जो बेबी होता तो कसा दिसत होता? इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात काहीही शक्ती नव्हती, काहीही ताकद नव्हती, असा तो दिसत होता. म्हणजे पॉवरलेस होता, मोशनलेस, ज्याला आपण गतिहीन म्हणतो. इनर्ट म्हणजे काय होते? गतिहीन. इनर्ट म्हणजे गतिहीन दिसत होता, त्याच्यात अजिबात जीव नव्हता असं वाटत होतं. ठीक आहे. देन बाय धिस टाईम
माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. मात्र ह्यावेळी माझे आईवडील आणि माझ्या बहिणी ह्यावेळेस मात्र ते वरांड्यामध्ये आल्या अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि माझे ते रेस्क्यू ऑपरेशन होतं आहे की नाही, ते रेस्क्यू ऑपरेशनचे ते काय होते, आय विटनेस म्हणजे साक्षीदार होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आमच्या घराजवळचे काही आमचे शेजारी जे होते नेबर्स, ते सुद्धा तिथं काही अंतरावर गॅदर्ड झाले होते, म्हणजे काय झाले होते, गोळा झाले होते. ओके. देन आय टूक द बेबी लंगूर्स टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आता आय टूक द बेबी लंगूर, मी आता तो जो बेबी लंगूर होता त्याला घेतलं, टेकचा पास्ट टेन्स टूक, टू अवर बॅकयार्ड. आता बॅकयार्ड म्हणजे आमच्या घराच्या मागची जी जागा होती तिकडे मी त्याला घेऊन आलो. अँड जेंटली, आता जेंटली म्हणजे हळुवारपणे, लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड, त्याला त्या फ्लोअरमध्ये त्याच्या आतमध्ये द पोल्ट्री कूप. आता पोल्ट्री कूप म्हणजे जो कोंबड्यांचा खुराडा असतो की नाही, त्याला आपण बेंदवा म्हणतो, त्या बेंदव्यामध्ये त्याला मी ठेवलं. अँड हिज बेबी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. आणि त्या बेबीला फुल ऑफ डीप म्हणजे खोल, बाईट म्हणजे चावण्याचे मार्क्स होते, निशाण होते, आणि स्क्रॅचर्स, आणि त्याला काय गेलेल्या होत्या, स्क्रॅचर्स म्हणजे काय, तर त्याला कशा ओरखडे गेलेले होते. त्या बंदराने त्याला खूप चावलं होतं, बाईट म्हणजे खूप बाईट, डीपपर्यंत त्याला चावलेलं होतं. ब्लड वॉज उजिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि त्याच्या काही जखमांमधून, वुंड्स म्हणजे जखम, आणि त्याच्या काही जखमामधून ब्लड उजिंग होत होता. उजिंग म्हणजे झिरपणे, रिलीजिंग, ओव्हरफ्लोविंग, की नाही, म्हणजे त्याच्या काही जखमामधून ब्लड म्हणजे रक्त काय होता, झिरपत होता. वुंड्स म्हणजे जखम. द बेबी रिमेंड मोशनलेस. तो जो बेबी होता तो कसा वाटत होता, मोशनलेस, गतिहीन, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात गती नव्हती, पुरा गतिहीन वाटत होता. माय फादर प्रोव्हायडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप टू द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी त्याच्या वुंड्सना म्हणजे त्याच्या जखमांना काय केलं, फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार केलं, अँड स्टॉप द ब्लिडिंग, आणि त्याचं जे रक्तस्राव होतं ते काय झालं, स्टॉप झालं. ओके. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिथिंग अँड आय वॉज रिलीव्ड. आणि मला असा सुस्कारा म्हणजे रिलीव्ड म्हणजे असं सुटकारा की टू फाइंड आउट द बेबी वॉज ब्रिथिंग, की तो बेबी जो होता, जो लंगूर बेबी होता, ब्रिदिंग म्हणजे श्वासोश्वास घेत आहे, याचा मला त्याला काय वाटला, सुस्कारा वाटला, हायसे वाटले. आता रिलीव्ड म्हणजे हायसे वाटले मला, कारण काही तो ब्रिदिंग घेत होता. ब्रिदिंग म्हणजे काय, श्वासोश्वास घेत होता, म्हणजे श्वासोश्वास घेत होता म्हणजे ही इज अलाइव्ह, तो जिवंत होता, ही वॉज अलाइव्ह. इवन दाऊ म्हणजे जरी, हीज ब्रीथ वेअर शॅलो, जरी त्याचा श्वासोश्वास होता तो कसा, शॅलो होता. शॅलो म्हणजे एकदम वरवर, हे की नाही, मंदावलेल्या स्वरूपाचा होता. डीप म्हणजे खोल, डीपचा हा काय झाला, अँटोनाइम, शॅलो. तो अगदी मंदावलेला होता. जरी असेल मंदावलेला तरीपर्यंत तो जिवंत होता, आणि जिवंत होता हे कळल्यामुळे मला काय वाटलं, रिलीव्ह झालं मी, मला हायसे वाटलं. देन splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. बघा, आता स्प्लॅसेस म्हणजे काय, तर शिंतोडे ऑफ कोल्ड वॉटर, थंड पाण्याचे शिंतोडे त्याच्यावर मारण्यात आले. मेड द बेबी स्टीर. आता स्टीर म्हणजे काय, तर स्टीर म्हणजे मूव, म्हणजे तो जागृत झाला थोडासा. अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स, आणि 2-3 अटेम्प्टनंतर, 2-3 प्रयत्नानंतर, शॅकी अटेम्प्ट म्हणजे त्याच्यावर पुन्हा अटेम्प्ट केल्यानंतर, ही सॅटअप, तो काय उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक
अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक अ लीप इन द वाईंड. आणि तो उठून बसला. तर याचा शॅकी म्हणजे असा थरथर कापत म्हणतो ना, म्हणजे फ्यू शॅकी अटेम्प्ट म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच्यावर प्रयत्न केल्याने ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीप इन द वाईंड. जसं वाईंड म्हणजे वाऱ्यानं जसं पान हलतो, लीप म्हणजे पान, ट्रिम्बलिंग म्हणजे थरथर कापतो, आपण काकडतो म्हणते की नाही, थरथर थरथर कापतो, असा तो थरथर कापत होता. असा थंडी वाजल्यासारखे आपण असा थरथर थरथर कापत होता की नाही. स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रिम्बलिंग लाईक अ लीप इन द वाईंड. म्हणजे जे वाऱ्यामध्ये जसा जो पान हलतो की नाही, तसा तो हलत होता, थंडीने घाबरून गेलेला होता. हीज टू लिटल ट्विंकलिंग आईज म्हणजे त्याचे जे दोन डोळे होते, ट्रिमलिंग आहे ना, लुकलुकणारे. ट्विंकलिंग म्हणजे लुकलुकणारे त्याचे जे दोन डोळे होते ते बिचारे वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. बघा काय म्हणते, तर त्याचे जे बिचारे लुकलुकणारे आहेत, वेल्ड अप. आता वेल्ड अप म्हणजे काय, तर म्हणजे भरून आले. त्याचे जे डोळे होते ते काय होते, भरून आले. वेल्ड अप तर आहे, मला वाटते हा वेल्ड अप आहे ना, इथं आहे, त्याचा अर्थ दिलेला नाही आहे, परंतु भरून येणे. वेल्ड अप म्हणजे काय होते, भरून याचे जे डोळे भरून आले, त्याचे लुकलुकणारे बिचाऱ्याचे डोळे भरून आले. अँड विथ टीयर्स कशाने भरून आले, अश्रूनी. अँड ही स्टार्टेड टू सॉब. आता सॉब म्हणजे हुदके देत रडणे. विथ अ मफल्ड क्राय. आता विथ अ मफल्ड क्राय म्हणजे तो दबका आवाज. मफल्ड म्हणजे दबका आवाज. एका दबक्या आवाजात तो रडायला लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड. एखादा मानवाचा जसा छोटासा मुलगा जसा रडतो की नाही, बस त्याच प्रकारे तो दबक्या आवाजात रडायला लागला. कसा देत, हुदके देत. सॉब म्हणजे हुदके, असे आपण हुदके देतो की नाही सॉब रडतानी, तसा तो हुदके देत रडायला लागला. कसा, तर जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुल्ड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. आता ट्रॉमा म्हणजे काय होते, तर ट्रॉमा म्हणजे होते ग्रेट डिस्ट्रेस, ग्रेट जबरदस्त आघात ज्याला म्हणतो आपण. काय म्हणतो, जबरदस्त आघात. म्हणजे जसं काय त्याला खूप जबरदस्त आघात त्याच्यावर म्हणजे आघात लागला, असा जबरदस्त त्याच्यावर आघात आला, अशा प्रकारे तो त्या अनुभव घेत होता आणि रडत होता. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मी त्याला पील्ड बनाना ऑफर्ड केली. पील्ड म्हणजे सोललेली, आपण वरचा कवर काढतो की नाही बनानाचा, केळीचा, तर ती पील्ड बनाना त्याला मी ऑफर्ड देऊ केली. व्हिच ही ॲक्सेप्टेड, की जी त्यांना ॲक्सेप्ट केली. ही काय केली त्यानं, ॲक्सेप्ट. हे क्लॉज, याला काय म्हणतात आपण, क्लॉज आहे ना, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टॉकिंग हेजिटंट बाय. विथ हिज अनस्टेडी हँड, जसं थरथरणारं त्याचे ते हँड्स होते. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स म्हणजे हेजिटंट म्हणजे डगमगत, आपण हेजिटंट करून त्यांनी ते खायला सुरुवात केली. तर बघा मित्रांनो, आपल्याला क्लॉज येतात आहे ना, सबऑर्डिनेट क्लॉज, मेन क्लॉज आहे की नाही, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, व्हिच, हुम आहे की नाही, दॅट, आणि क्लॉज जोडत असतो. तर हे आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये विचारल्या जात असते. ओके, देन नेक्स्ट, माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. माझं संपूर्ण लक्ष, अटेन्शन म्हणजे लक्ष, वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. त्या बिचाऱ्या सुटलेल्या बेबी लंगूरवर माझं पूर्ण लक्ष होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड. आता अनकॅनी म्हणजे कसं होते, तर विलक्षण, विचित्र. अनकॅनी म्हणजे विलक्षण, विचित्र, फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड. त्याच्याकडं बघून मला अशी एक प्रकारची विलक्षण, विचित्र अशी एक फिलिंग निर्माण झाली होती. अँड आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. आणि म्हणून मी त्या कूपकडे म्हणजे त्या खुराड्याकडे पुन्हा वळलो आणि
त्याला बघितलं, लुक्ड अप ही फ्रेज आहे, लुक्ड अप त्याच्याकडे बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. तर बघितलं तर त्याची जी आई होती, मदर लंगूर होती, ती कुठं बसली होती? आमच्या किचनच्या रूफवर, छतावर बसलेली होती, छतावर बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. मी जे काही केलेलं होतं ते संपूर्ण हालचाल ती बघत होती. कुठून बघत होती? आमच्या किचनच्या रूफवरून ती बसून ती पूर्ण हालचाल बघत होती. व्हॉट आय मेड म्हणजे जी लेखकांनी जे काय हालचाल केली, जे ज्या काही गोष्टी केल्या त्या सगळी बघत होती. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. आणि ती फक्त शांतपणे तिथं बसली होती. ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. की ती कन्व्हिन्स झाली होती, तिला समजलं होतं की हा जो लेखक आहे हा माझ्या मुलाला, माझ्या बेबीला बिईंग डन टू हर चाइल्ड, की माझ्या मुलीला वॉज बिईंग डन. हा पॅसिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह वॉज बिईंग डन. कोणत्या? तर पास्ट कंटिन्यूअस टेन्समधील पॅसिव्ह व्हॉइस. त्याला म्हणजे त्याच्याकडून, कोणाकडून? लेखकाकडून त्याला कोणतीही इजा होणार नाही हे तिला समजलं होतं, तिला कन्व्हिन्स झालेलं होतं. ओके. मेनवाईल. आता मेनवाईल म्हणजे त्या दरम्यान, म्हणजे त्या दरम्यान. आपण पुन्हा ड्युरिंगसुद्धा वापरतो याचा म्हणजे मेनवाईल. त्या दरम्यान द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू शॉप अँड क्राय अ लिटल लाउडर. आणि त्या दरम्यान जो बेबी होता तो प्रेझेन्स ऑफ हिज मदर, त्याच्या आईची उपस्थिती पाहून तो त्यांनी रडायला सुरुवात केली, स्वाभुतके देत रडायला सुरुवात केली. लिटल लाउडर, थोड्या दबक्या आवाजात. आय रिट्रेट फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर्स ॲसेस टू हर बेबी. आणि म्हणून मी काय केलं तर मी त्या कूपचा दरवाजा उघडलं आणि त्याला अलाव केलं. कशासाठी? जाण्यासाठी. मदर्स ॲसेस टू हर बेबी, त्याच्या आईकडे त्याला जाण्यासाठी मी काय केलं? अलाव केलं. ओके. इमिडिएटली, ताबडतोब. द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर. डिसेंडेड, मूव डाऊनवर्ड. आणि ताबडतोब, इमिडिएटली, त्याची जी आई होती ती खालच्या दिशेने, मूव डाऊन म्हणजे खालच्या दिशेने ते उतरली. ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म. आणि ती जे मुलगा होता तिला पिक्ड अप म्हणजे उचललं. कशामध्ये? आपल्या आर्ममध्ये, आपल्या बाहुपाशात तिनं त्याला उचललं. शी गेव द बेबी थ्रू द बेबी इन्स्पेक्शन टू द चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बुझम. बघा आता त्या मदर लंगूरनं त्याला पकडलं, त्याला पिकडअप केलं. अँड शी गेव द बेबी थ्रू बेबी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंज्युरीज. आणि तिने इन्स्पेक्शन सुरुवात करायला, ती तपासणी. कशाची? चेक हिज इंज्युरीज म्हणजे त्याच्या जखमाची. अँड देन कडल हिम टाईटली. आणि त्याला मग तिनं हेल्ड क्लोजली. कडल म्हणजे हेल्ड क्लोजली. तिला इतका जोरामध्ये कुरवाडून तिला कुशीत घेणे. आता कडल म्हणजे कुशीत घेणे. त्याला कुरवाडलं आणि त्याला कुशीत घेतलं. हिम टाईटली. कसं घेतलं? टाईटली म्हणजे अगदी घट्टपणे त्याला कुशीत घेतलं. हर बुझम म्हणजे छाती. बुझम म्हणजे तिला छातीमध्ये कवटाळलं घेतलं. द बेबी फाउंड ग्रेट सोल्यास इन हर. आणि त्या मुलांना, त्या बेबीनं, त्या छोट्याशा बेबी लंगूरनं त्याला तिच्या बाहुपाशात काय मिळालं? सोल्यास म्हणजे आराम, शांतता, समाधान. त्याला काय म्हणतो आपण? समाधान मिळालं बिचाऱ्या आपल्या आईच्या बाहुपाशात जाऊन. ओके. सो आय होप यू अंडरस्टूड. सो लेट्स गो फर्दर. नेक्स्ट पेज. ओके. सो मित्रांनो, खूप लांब आणि खूप वेळ म्हणजे मोठा व्हिडिओ व्हायला नको म्हणून मी थोडा फास्ट घेत आहे. तरी तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. मी आता मार्जिंग क्वेश्चन्स वगैरे घेत राहिलो तर मित्रांनो कदाचित आपल्याला खूप लांब होईल. आणि मग लांब व्हिडिओ झाला तर तुम्हाला पण बोर होईल आणि तुम्हाला पाहायला इतका वेळ किंवा ऐकायला थोडंसं अडचण जाईल. म्हणून मी थोडा आटोपता घेत आहे.
तर तुम्ही बाकीचं तुम्हाला जर हे समजून घेतले तर मार्जिन क्वेश्चन्स इझिली तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. केअरिंग आर म्हणजे काळजी घेऊ, तिचे जे बहुपास होते त्याच्यामध्ये तिनं त्याला आराम. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप. लॅप म्हणजे तिची हे होतं काय, हां, द मदर सॅट विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि जो बेबी लंगूर होता तो तिच्या लॅप म्हणजे काही मिनिटामध्ये तिच्या कुशीमध्ये पडून होता. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन. पॉन्डरिंग म्हणजे खूप ज्याला म्हणतो आपण आतपर्यंत विचार करणे, आहे की नाही. थिंक ओव्हर डीपली, आहे की तर पॉन्डर, थिंक ओव्हर डीपली म्हणजे खूप खोलात विचार करत होती. कोण? ती मदर लंगूर. ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ सी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल्ट. समजा जर पुन्हा फर्दर असल्ट, पुन्हा असल्ट म्हणजे त्याच्यावर हल्ला, पुन्हा जर हल्ला झाला तर मी माझ्या बेबीची काळजी कशी घेईन किंवा हाऊ कुड कीप द बेबी सेफ, मी त्याला सेफ कसे ठेवणार, याच्या गहन विचारात ती पडलेली होती. पॉन्डरिंग म्हणजे या गहन विचारात ती विचार करत होती ती मदर लंगूर. फॉर अ फ्यू सेकंड, काही सेकंदामध्येच, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि काही सेकंदामध्येच त्या मदर लंगूरनी माझ्या डोळ्यामध्ये बघितलं. माझ्या म्हणजे कोणाच्या? लेखकाच्या, तपन मुखर्जीच्या. इवन टुडे, आजसुद्धा मला तिचे ते डोळे, तिची जी नजर आहे ती आजसुद्धा मला आठवते. असे कोण म्हणतो? लेखक म्हणतो. आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक्ड इन हर आईज. तिचे जे डोळ्यात तिची जी नजर होती ते अजूनही मी विसरलो नाही, विसरू शकत नाही. आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक्ड इन हर आईज. शोरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? तर कृतज्ञता. तिची जी सायलेंट म्हणजे शांतपणे जे कृतज्ञता तिनं जे व्यक्त केली होती, ऑन मी फॉर द सेविंग हर चाइल्ड. तिच्या मुलाला वाचवण्यासाठी जिने ती ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली होती, ते मी अजूनही विसरू शकत नाही. ती अजूनही मला आय कॅन नॉट फॉरगेट दॅट, मी ते विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरहेल्म्ड बाय द इमोशन्स, सी सेंटिमेंट अँड द वे सी सेड थँक्स टू मी. आय वॉज ओव्हरहेल्म्ड म्हणजे भारावून गेलो. ओव्हरहेल्ड म्हणजे काय? भारावून गेलो. मी आजही तिच्या त्या ग्रॅटिट्यूड म्हणजे आभाराने मी काय गेलो होतो? भारावून गेलो होतो. आय वॉज ओव्हरहेल्म्ड बाय द इमोशन. हा सुद्धा पॅसिव्ह वॉइस आहे ना. मी कोणाच्या? तिच्या इमोशन्सनी मी अजूनही भारावून गेलो होतो. द सेंटिमेंट अँड द वे सी सेड थँक्स टू मी. आणि ती मला काय म्हणत होती? थँक्स, माझा ती आभार मानत होती, आहे की नाही. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आहे ना. स्ट्रिकन म्हणजे टू बी हिट हार्ड सफर, म्हणजे तो म्हणजे जर्जर झालेला बिचारा, पूर्णपणे जिरून गेलेला, आहे की नाही. तर तो पूर्ण जर्जर झालेला तिचा जो चाइल्ड होता तो अजूनही देअर सॅट युनिव्हर्सल मदर. युनिव्हर्सल म्हणजे नैसर्गिक किंवा सार्वत्रिक अशा अर्थाने आपण ते होल्डिंग म्हणजे पकडलेली होती जो जर्जर झालेला तिचा छोटासा बेबी लंगर इन हर लॅप, तिच्या भाऊपाशामध्ये. देन इन अ फ्लॅश. आता फ्लॅशमध्ये म्हणजे आपण एकदा फ्लॅशबॅक म्हणजे क्षणार्धात. इन अ फ्लॅश म्हणजे क्षणार्धातमध्ये शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूम. आणि क्षणार्धात तिनं तिचा जो बेबी होता त्याला क्लिनिंग केलं. क्लिनिंग म्हणजे असं पकडलं, बहुभाषामध्ये घट्ट पकडलं, आहे ना. हर बेली तिच्या पोटामध्ये, अँड रीच्ड
अवर किचन रूम. आणि ती कुठं पोचली? आमच्या किचन रूम, आमच्या स्वयंपाक खोलीच्या छतावर पोचली. आता तुम्हाला माहिती आहे ते बंदर कसे पोटाला तो त्यांचा बाळ असा घट्ट पकडतो, घट्ट पकडतो की नाही, तर तिच्या बेलीला त्यांनी पकडला आणि ती आमच्या किचनच्या रूम. शी सर्व्ड द एरिया फॉर द व्हिशियस मेल लंगूर. आता व्हिशियस म्हणजे इविल म्हणजे दुष्ट, इविल म्हणजे दुष्ट आहे ना, दृढ निश्चयी जे लंगूर होते. सो सी सर्व्ड द एरिया फॉर व्हिशियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द 1 minute. Okay. Yes. आता बघा, द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेशीज कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन म्हणजे काय होते? संवाद, एकमेकाचा मधला संवाद. द ब्रीफ मीटिंग म्हणजे त्या ओझरती भेट, मीटिंग म्हणजे भेट, ती जी ओझरती भेट होती कोणाची? मदर अँड द बेबी लंगूरची, की ते कन्व्हिन्स करत होती कशातल्या? माझ्यात दॅट इंटरस्पेशीज कम्युनिकेशन आहे ना. इंटरस्पेशीज म्हणजे आंतरजातीय, इंटरस्पेशीज म्हणजे काय होते? आंतरजातीय. कम्युनिकेशन म्हणजे संवाद, आंतरजातीय संवाद. म्हणजे ते एक प्राणी होता, मी माणूस होता, परंतु आमच्या दोघांमधला संवाद होत होता. काय होत होता? संवाद. अँड मॅच्युअल ट्रस्ट, आणि आपसामध्ये काय? दृढ विश्वास. इनडीड, खरोखरच. अ रिॲलिटी अँड शुड एनीवन स्ट्रीक द राईट गॉड. म्हणजे आमच्यामध्ये दोघातला काय होता? तो दृढ विश्वास आणि खरोखरच ही गोष्ट एकमेकाच्या मनाच्या तारा योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते, असं लेखक म्हणतो, आहे की नाही. द रिलेशनशिप हम्स इनटू ॲक्शन द मदर लंगूर. हम्स इनटू ॲक्शन बिकम्स ॲक्टिव्ह. म्हणजे आमच्यामधील जे म्हणजे रिलेशनशिप होती कशामध्ये? त्या मदर लंगूरमध्ये, त्या बेबी लंगूरमध्ये, आणि माझ्यामधली जी रिलेशनशिप होती ती कशी झाली? पुन्हा ॲक्टिव्ह झाली. हम्स इनटू ॲक्शन म्हणजे ती पुन्हा ॲक्टिव्ह झाली, दृढ झाली. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. आणि त्या मदर लंगूरने मला दाखवून दिलं की अन्नच फक्त मानवामध्ये आणि प्राण्यामध्ये कम्युनिकेशनचा माध्यम होऊ शकत नाही. नॉट ओनली मीन ऑफ द कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. व्हॉट? द फूड. नॉट ओनली द फूड इज द वे ऑफ द कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. म्हणजे अन्नच होतो का? म्हणजे आपण प्राण्याला अन्नच दिलं म्हणजे तो आपल्या सोबत रिलेशन बनवतो का? नाही. बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. परंतु एवढंच नाही तर त्याच्यापेक्षा वेगळं तर बॉन्ड म्हणजे बंधन, थ्रू द ट्रस्ट म्हणजे विश्वासाचं बंधन हे दुसऱ्यांना सुद्धा स्थापित होत असते, इस्टॅब्लिश्ड होते. कंपॅशन अँड मॅच्युअल अंडरस्टँडिंग. कंपॅशन अँड मॅच्युअल अंडरस्टँडिंग. आता कंपॅशन म्हणजे कणव, एकमेकाबद्दलची कणव, अनुकंपा, आहे की नाही. सिम्पॅथी अँड काइंडनेस, दयाळूपणा. कसं? मॅच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एक दुसऱ्यामधील समजदारीपणा. 55 years. Okay. Now last. 55 years have passed since that day. आजपासून किती? 55 वर्ष निघून गेले. पास्ड. आय एम नाव 17 year old. आणि आता मी किती? 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट इन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. परंतु अजूनही, स्टील म्हणजे अजूनही मी आठवतो. रिमेंबर म्हणजे आठवणे. दॅट इन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, तो विशिष्ट प्रकारचा जो एन्काउंटर होता, सामना होता, तो अजूनही मला आठवते.
गेली 55 वर्षापूर्वी घडलेली जी घटना होती, आज लेखक हे 70 वर्षाचे आहेत आणि अजूनही ती घटना, तो विशेष प्रकारचा सामना अजूनही लेखकाला आठवते. तर मित्रांनो, या ठिकाणी हा लेसन संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. सो थँक यू व्हेरी मच टू वॉचिंग मी and listening me. Thank you very much. Bye.